कोरेगावात प्रचंड वाहतूक कोंडी. मार्केट यार्ड ते कुमटे फाट्यापर्यंत 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नागरिक वैतागले. ऐन लग्नसराईमध्ये रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगावकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर आणि खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने कोरेगाव शहरातील मार्केट यार्ड ते कुमटे फाट्यापर्यंत तुफान वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीतून पोलीस अधिकाऱ्यांची वाहने देखील सुटली नाहीत. लग्न सोहळ्यासाठी जाणाऱ्या वराडी मंडळींना उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. परिणामी महामार्गावर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याच पाहायला मिळत आहेत. विविध ठिकाणी लग्न असल्याने तिकडे जाणारी पाहुणे मंडळी आणि अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महामार्गावर अवजड वाहनांची संख्या अचानक वाढल्याने महामार्गावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. शहरातील ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महामार्गावर वाहनांची संख्या जास्त असल्याने अद्यापही वाहतूक सुरळीत होऊ शकली नसल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे दर 2 ते 3 दिवसांनी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरामध्ये एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्ग जात असून अन्य प्रमुख जिल्हा मार्ग देखील आहेत. सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोरेगावच्या वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये कमीत कमी 7 कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे. Okay.